नमस्कार. काही लोक पहिल्याच भेटीत आपलेसे का वाटतात आणि काही लोकांबद्दल लगेच अंतर का जाणवतं. या व्हिडिओमध्ये आपण मानसशास्त्र, पहिली छाप आणि एक छोटा सेल्फ अवेअरनेस एक्सपेरिमेंट पाहणार आहोत. तुमच्यासोबत कधी असं झालं आहे का? एखादी व्यक्ती पहिल्यांदाच भेटली, पण असं वाटलं की आपण तिला खूप आधीपासून ओळखतो आणि काही लोक काहीच चुकीचं करत नसतानाही आपल्याला त्यांच्याशी जुळत नाही. असं का होतं? आपला मेंदू नवीन व्यक्तीला भेटल्यावर अनेक छोट्या गोष्टी पाहतो. चेहऱ्यावरील हावभाव, आवाज, बोलण्याची पद्धत, देहबोली हे सगळं मिळून पहिली छाप तयार होऊ शकते. पण पहिली छाप नेहमीच बरोबर असेल असं नाही. कधीकधी आपले जुने अनुभव नवीन व्यक्तीकडे पाहण्याची पद्धत बदलू शकतात. काही लोक याला ऊर्जा किंवा वाइब म्हणतात. तर मानसशास्त्रात पहिल्या छापेवर अनेक घटकांचा परिणाम होतो असं मानलं जातं. आज ज्या व्यक्तीला तुम्ही पहिल्यांदा भेटाल तिच्याबद्दल पहिल्या 10 सेकंदात मनात आलेला विचार एका वहीत लिहा. नंतर त्या व्यक्तीशी थोडं बोलल्यानंतर तुमचं मत बदललं का हेही लिहा. कधीकधी आपली पहिली भावना उपयुक्त ठरते आणि कधीकधी ती अपूर्ण माहितीवर आधारित असू शकते. म्हणून पहिली छाप महत्त्वाची असली तरी अंतिम निर्णय घेण्याआधी त्या व्यक्तीला समजून घेणं अधिक महत्त्वाचं असतं. तुमच्यासोबत असं कधी झालं आहे का की पहिल्यांदा भेटलेली व्यक्ती नंतर तुमची खूप चांगली मैत्रीण किंवा मित्र बनली? कमेंटमध्ये हो किंवा नाही लिहा. धन्यवाद.